हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आपण या व्हिडिओमध्ये नंबर सिस्टमचा पार्ट 2 हे डिस्कस करू. ऑलरेडी नंबर सिस्टमवरती प्रिव्हियसली एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओवरती तुम्हाला डेसिमल नंबर सिस्टम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टम, मग त्यांची कन्व्हर्जन्स हे आपण डिस्कस केले. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये हे आपलं लास्ट व्हिडिओ असणार आहे नंबर सिस्टमचा. ठीक आहे. ऑक्टल नंबर सिस्टम, मग त्याच्यानंतर ऑक्टल नंबर सिस्टमच्या बेसिसवरती काय कन्व्हर्जन, बायनरी एडिशन, बायनरी सबट्रॅक्शन आणि टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड, ते सगळं आपण डिस्कस करू. आणि आपलं मग त्याच्यानंतर परत हे पण राहिलं आपलं बायनरी मल्टिप्लिकेशन आणि बायनरी डिव्हिजन. हे एकदा झालं की आपलं नंबर सिस्टम हे कम्प्लीट चॅप्टर तुमचं एंड होतो. ठीक आहे. तर चलो, आपल्याला आता डिस्कस करायचं आहे ऑक्टल नंबर सिस्टम. तर आपण ऑक्टल नंबर सिस्टमबद्दल जरा डिटेलमध्ये डिस्कस करायला सुरू करूयात. तर ऑक्टल नंबर सिस्टम काय आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर. आता ऑक्टल नंबर सिस्टम काय आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ऑक्टल नंबर सिस्टम एक असा नंबर सिस्टम आहे ज्याचा रॅडिक्स किती असतो रे. ऑक्टल नंबर सिस्टमचा रॅडिक्स किती असतो? ठीक आहे. ऑक्टल नंबर सिस्टमचा रॅडिक्स असतो तुमचा 8, बरोबर. ठीक आहे. ऑक्टल नंबर सिस्टम म्हणजे त्याचा रॅडिक्स असतो आपला किती? 8चा रॅडिक्स असतो. ठीक आहे. तर चलो, आता हे एक टेबल तुमच्या समोर आहे. हे टेबल तुम्हाला थोडं हेल्प करेल ऑक्टल नंबर सिस्टमचं कन्व्हर्जनमध्ये. आता सगळ्यांनी नेक्स्ट हेडिंग द्या, कन्व्हर्जन. ठीक आहे. कन्व्हर्जन ऑफ ऑक्टल नंबर सिस्टम टू डेसिमल. ठीक आहे. ऑक्टल नंबर सिस्टम टू डेसिमल. ठीक आहे. ऑक्टल नंबर सिस्टम टू डेसिमल नंबर सिस्टम. ठीक आहे. तर आपला क्वेश्चन काय आहे, पहिलं क्वेश्चन काय आहे बघू आपण. आता 257 हे आपल्याला ऑक्टल नंबर सिस्टममध्ये दिले. ठीक आहे. आणि आपल्याला हे फाइंड करायचं डेसिमलमध्ये किती असणार. हे बघा, आता तुम्ही सांगू शकता 257 म्हणजे तर 10 पण आपण लिहू शकतो. अरे लिहू शकतो 10 पण. हा 257 आपण 10 मध्ये पण लिहू शकतो. पण क्वेश्चन गिवन आहे बरं का, क्वेश्चन गिवन आहे. त्यांनी सांगितले 8. हे ऑक्टल नंबर सिस्टम आहे. त्यांनी सांगितले क्वेश्चनमध्ये सांगितले 8 म्हणून. ठीक आहे. तर ऑक्टल नंबर सिस्टम आहे. आता भरपूर मुलांना ऑक्टल नंबर सिस्टम आणि डेसिमल नंबर सिस्टम मधला डिफरन्स ओळखताच येत नाही. आपल्याला ओळखताच येणार पण नाही. डिफरन्स आपल्याला ओळखता येणार पण नाही, कारण फक्त आपण हे रेडिक्सवरून ओळखू शकतो. ठीक आहे. आता मी सांगितलं तुम्हाला 2461, मी असं सांगितलं तुम्हाला 2461, आणि मी तर तुम्हाला सांगितलंच नाही की ह्याचा रेडिक्स काय आहे. तर तुम्ही या नंबरला ओळखू शकता का 2461ला हे ऑक्टल नंबर सिस्टम आहे का डेसिमल नंबर सिस्टम आहे? अरे नाही. आता इथं आपण 8 पण लिहू शकतो आणि आपण इथं 16 पण 8 पण लिहू शकतो आणि आपण इथं 10 पण लिहू शकतो. दोन्ही चालेल ना. तर आपण बेसिकली रॅडिक्स बघतो आणि रॅडिक्सला बघून आपण डिसाईड करतो की हा नंबर सिस्टम कोणता आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, सिम्पल आहे. तुम्हाला माहिती आहे डेसिमल नंबर सिस्टममध्ये कन्वर्ट करायला काय करतो आपण, 7 × 8⁻0 करायचं, प्लस 5 × 8⁻1 करायचं, प्लस 2 × 8⁻2 करायचं. बस झालं, सॉल्व करायचं. एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो हे राहील तुमचं 7. तर हे राहील तुमचं 8 × 5 = 40 होईल. आणि 8² × 2 जर तुम्ही केलं तर तुम्हाला भेटणार 128. तर तुम्ही याला सगळ्यांना ॲड केलं तर तुम्हाला याचा आन्सर भेटणार 175. आणि याला बेसमध्ये काय लिहिणार तुम्ही, 175 बेसला तुम्ही लिहिणार 10. समजलं का? याच्या आधीचे कन्व्हर्जन ज्यांना क्लिअर आहेत ना त्यांना हे खूप सिम्पल वाटेल. ठीक आहे. सो पटकन लिहून घ्या. ठीक आहे. चलो, तर आता आपण आता एक काम करू. समजलं सगळ्यांना, सोपं आहे. ठीक आहे. आता आपण एक काम करू, उलटं करू. आता आपण काय केलं, ऑक्टल नंबर टू डेसिमल केलं ना. आता आपण एक काम करू, आता डेसिमल टू ऑक्टल करू. आता उलटं करू, डेसिमल नंबर सिस्टम टू ऑक्टल नंबर सिस्टम. आता उलटं करू. ठीक आहे. डेसिमल नंबर सिस्टम टू ऑक्टल नंबर सिस्टम. तर आपल्याला गिवन कशामध्ये असणार आहे, डेसिमलमध्ये. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 175, तेच घेऊ. आता आपण जे थोड्या वेळपूर्वी सॉल्व्ह केलं ना त्यालाच उलटं सॉल्व्ह करू आपण. 175 बेसला 10 असेल तर तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, कशामध्ये कन्वर्ट करायचं, ऑक्टलमध्ये. सगळ्यांना माहिती आहे डेसिमलपासून ऑक्टलला जाताना आता तुम्ही काय केलं, ऑक्टल टू डेसिमल जाताना मल्टिप्लाय केलं. आता मग डेसिमल टू ऑक्टलला जाताना डिवाइड करायचं, बरोबर. काय करायचं, डिवाइड करायचं. आधी 175ला तर लिहून घ्या. 175ला तुम्ही डिवाइड कशाने करणार, 8नी करणार. तर ठीक आहे,
175ला तुम्ही डिवाइड कशाने करणार, 8ने डिवाइड करायचं. ठीक आहे, तर आता तुम्ही 8ने डिवाइड केलं तर तुमचं रिमाइंडर आणि क्वोशंट हे दोन तुम्हाला ऑब्झर्व करायचे. सो 8ने तुम्ही ज्यावेळेस डिवाइड करता त्यावेळेस तुमचा क्वोशंट राहील तुमचा 21 आणि तुमचा रिमाइंडर राहतो इथे 7. परत 21ला तुम्ही 8ने डिवाइड करा. 8 1 जा 8, 8 2 जा 16. बरोबर, तुम्ही कशाने डिवाइड केलं, 2ने डिवाइड केलं, तर 2ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इथं काय भेटणार, 5 भेटणार. बरोबर, समजतं का सगळ्यांना? ठीक आहे, आता आपण असं खालून वरती जातो. ठीक आहे, वी गो फ्रॉम, ठीक आहे, आणि आपण खालून असं वरती रीड करतो. मग खालून वरती रीड करताना तुम्हाला काय भेटलं, 2 5 7. बरोबर, 2 5 7 बेसला काय देणार 10. बघा बरं, तेच नंबर आपल्याला भेटलं. थोड्या वेळापूर्वी आपण जे कन्वर्ट करत होतो तेच आपल्याला भेटलं. ठीक आहे, पटकन लिहून घ्या. ठीक आहे, आता आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ऑक्टल टू बायनरी. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ऑक्टल नंबर सिस्टम बायनरी नंबर सिस्टम. तर तुम्हाला आठवते का, तुम्ही ज्या हेक्साडेसिमल टू बायनरी करत होता, तर हेक्साडेसिमल टू बायनरी करताना तुम्ही 1 2 4 8 असं घेतलं होतं. आता तुम्ही काय करायचं माहिती आहे का, ऑक्टल टू बायनरीला जाताना फक्त तुम्ही 1 to 4ला कन्सिडर करायचं. तर फक्त तुम्ही काय कन्सिडर करणार माहिती आहे का, 1 to 4ला कन्सिडर करणार. 8ला कन्सिडर करू नका रे, 8ला कन्सिडर करू नका. का तुम्ही 8ला कन्सिडर करत नाही, कारण यांना ॲड करा. 4 5 6 7 आणि 0ला पण घेतलं तर 8. तर ऑलरेडी होतोय ना, ऑक्टल नंबर सिस्टम 3 बिटचे असतात, 3 बिटचे, आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम 4 बिटचे असतात, लक्षात घ्या. तर इथं ऑक्टल टू बायनरी असेल तर फक्त 1 to 4ला कन्सिडर करायचं आणि हेक्साडेसिमल टू बायनरी असेल तर 1 to 4 8ला कन्सिडर करायचं. ठीक आहे, चलो एक एक्झाम्पल घेऊ आपण. कन्वर्ट. आता ऑक्टलमध्ये नंबर दिले 5 to 3. आता 5 to 3 बेसला 8 आहे, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, इंटू बायनरी. आता काय करायचं, 5 2 यांना सेपरेटली लिहून घ्या आणि यांच्या खाली यांचं बायनरी लिहा. आता 3 भेटण्यासाठी काय करायचं, 2 + 1. आता तुम्हाला 3 तर डायरेक्ट दिसत नाहीये, तर तुम्ही 2च्या खाली 1 ॲड करा आणि 1च्या खाली 1 ॲड करा. या दोघांना ॲड केलं तर तुम्हाला 3 भेटतो. आणि इथं 4च्या ठिकाणी 0 करा. 3चं बायनरी काय झालं, 0 1 1. म्हणजे ऑक्टलमध्ये असं होतो. हेक्साडेसिमलमध्ये तुम्हाला इथं 8 पण घ्यावं लागतं 4 बिट्समध्ये. आता आपण 3 बिट्समध्ये घेतोय. ठीक आहे, आता 2ला कसं लिहिणार तुम्ही, 2ला बरोबर, 2ला कसं लिहिणार तुम्ही, 2 फक्त 2च्या खाली 1 टाकायचं. 2च्या खाली आपण इथं 1 लिहिणार आणि बाकी ठिकाणी आपण बाकी प्लेसमध्ये 0 लिहिणार. मग 2ला आपण कसं लिहिणार, 0 1 0. बरं, 5ला कसं लिहिणार रे, काय ॲड केलं तर 5 भेटतो आपल्याला. काय ॲड केलं तर तुम्हाला 5 भेटतो, 4 + 1. डायरेक्टली 5 तर दिसत नाहीये, पण आपण 4 + 1 केलं तर 5 भेटतो ना, आणि मध्ये 0 टाका. 5ला आपण काय सांगतो, 1 0 1. झालं, हेच आपलं आन्सर आहे. 1 0 1 0 1 0 0 1 1. दिस इज ओनली द आन्सर. समजलं का कसं करायचं? फक्त लक्षात ठेवा, ऑक्टल टू बायनरी असेल तर 1 to 4ला कन्सिडर करायचं आणि हेक्साडेसिमल टू बायनरी असेल तर 1 to 4 8ला कन्सिडर करायचं. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला क्लिअर आहे. हां, तेच सेम करू परत आपण, तेच अजून एक क्वेश्चन करू ऑक्टल टू. ठीक आहे, नाहीतर एक काम करू, आता थोडं उलटं करू. आता आपण एक काम करू, अजून एक एक्झाम्पल करू. चला, कन्वर्ट 704.01. ठीक आहे, सॉरी, याला तर 8 येणार. हे ऑक्टल नंबर सिस्टम, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे बायनरीमध्ये. हे तुम्ही कन्वर्ट करा बायनरी. लक्षात ठेवा 1 to 4 फक्त, 8ला घ्यायचं नाही. हां, आता 1 लिहिण्यासाठी काय करायचं, 1 0 0 1. 1 साठी काय करणार, 0 0 1. बरोबर, तर इथं लिहा बरं, 0 0 0 1. आता 0 भेटण्यासाठी काय करायचं, 0 भेटण्यासाठी सगळीकडे 0च लिहायचं, 3 0 ॲड करायचं. 4 भेटण्यासाठी काय करतो, 4च्या खाली 1, बाकी ठिकाणी 0, म्हणजे काय येतो 0 0 1. म्हणजे बेसिकली उलट रेट गेलं मी. 1 0 0. 4 साठी काय असतो, 1 0 0. ठीक आहे, 0 साठी काय असतो, 0 0 0. आणि 7 भेटण्यासाठी काय करावं लागेल, सगळे ॲड करावं लागेल. 4 5 6 7 1 1 1. यांना टाका बॉक्समध्ये आणि इथं बेसला त्याचं रेडिक्सला 2. समजलं का कसं करायचं? ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? चलो, आता आपण थोडं उलटं करूयात. आता आपण काय करू, कन्वर्ट. आता क्वेश्चन बायनरीमध्ये दिलं असेल. ठीक आहे, कन्वर्ट बायनरी टू ऑक्टल. ठीक आहे, बायनरी एक लिहून घेतो मी. 1 1 0 1
0 0 0 1 2 3 4 5 टाइम्स 1. ठीक आहे. हां, आता याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इंटू ऑक्टल. ठीक आहे, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं ऑक्टल. आता काय करायचं, पेअर बनवायचं. आता तुम्ही ऑक्टलला जाताय बरं का, ऑक्टलला जाताना 3चा पेअर बनवायचा. हे तिथं 16 दिलं असतं, तर तिथं 16 दिलं असतं, तुम्ही 4चे पेअर बनवले असते. ठीक आहे, 1 2 4 8 4चे पेअर बनवले असते. पण आता तुम्ही 4चे पेअर नाही बनवू शकत, तुम्ही फक्त 3चे पेअर बनवताल, कारण इथं ऑक्टल नंबर सिस्टम आहे. ऑक्टल नंबर सिस्टममध्ये फक्त 3 बीट असतो ना, 1 2 4. तर 1 2 3 याचं पेअर, 1 2 3 याचं एक पेअर, 1 2 3 याचं एक पेअर आणि 1 2 3 याचं एक पेअर. ठीक आहे, तर पेअर्स आपण इलॅबरेट करू. 1 1 1 म्हणजे येतो 7, 0 1 1 म्हणजे हे टाका ना, 0 1 1 0 1 1 म्हणजे काय, तो 2 + 1 म्हणजे 3. हे झालं तुमचं 3. आता 1 0 0 म्हणजे झालं 4, बरोबर ना. हां, आणि 1 1 0 म्हणजे 4 + 2 6. म्हणजे तुमचा आन्सर काय आला पाहिजे, 6 4 3 7. बरोबर, 6 4 3 7 आलं पाहिजे. बेसला असला पाहिजे 8. पण आपण ऑक्टलमध्ये कन्वर्ट केलं. समजलं का सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना? पॉईंट आला तर काय, पॉईंट आला तर जास्त कन्फ्यूज नका. पॉईंट आला तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. पॉईंट आला तर फक्त काय करायचं तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा आहे, 1 1 0 1 0 0 1 0 1 पॉईंट 1 1 1 0 1 1. सगळ्यांनी बरं पॉज करा, सगळ्यांनी पटकन पॉज करा आणि सगळ्यांनी ट्राय करा बरं. पटकन सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि सगळ्यांनी ट्राय करायचा व्हिडिओ. ठीक आहे, पटकन व्हिडिओ पॉज करायचा आणि सगळ्यांनी ट्राय करायचा. जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे, चलो. आय होप सो सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून आता प्ले केले. ठीक आहे, आता मी काय म्हटलं, डेसिमलच्या इकडे जाताना आपण 3 3चे पेअर बनवू आणि इकडे आपण राईट हँड साईडकडे 3 3चे पेअर बनवू. 1 दुसरा कलर यूज करू का? ठीक आहे, चलो. आता ते 3चे पेअर बनवा. 1 2 3 याचं एक पेअर असणार आहे, यांचं एक पेअर आणि याचं एक पेअर. ठीक आहे, इकडे याचा एक 3 पेअर, याचं 3 पेअर. आता समजा इथं बाय डिफॉल्ट समजा चुकून इकडं 1 आला असतं तर आपण 2 0 ॲड केलं असतं ते ॲडजस्ट करण्यासाठी. पण इकडं कोण नाही आहे, म्हणजे पेअरच्या बाहेर. तर समजा 0 आला असतं तर आपण अजून 2 0 ॲड केले असते, काही प्रॉब्लेम नाही. पण समजा इथं 1 1 आला तर आपण 1 0 ॲड केलं. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट 3चे पेअर बनवायचे आहेत. तर 3च्या पेअर बनवण्यासाठी आपण ॲडजस्टमेंट करू शकतो, 0 ॲड करून आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. पण आता गरज नाही. आन्सर काय, 1 0 1 म्हणजे काय आहे लक्षात ठेवा, 1 2 4. नाही तर 1 0 1 म्हणजे 4 आणि 1. हे बघा 1 कुठे आहे, 4च्या वरती आणि 1. 4 आणि 1ला ॲड करा. 2ला ॲड का नाही करा, कारण त्याचं 0 आहे मग त्याला नाही घ्यायचं. 4 + 1 हे होतं 5. 1 0 0 म्हणजे होतो तुमचा 4 आणि 1 1 0 म्हणजे होतं 4 + 2 होतं 6. 1 1 म्हणजे होतं तुमचं 7 आणि हे होतं तुमचं 3. हे झालं तुमचं कन्व्हर्जन ऑक्टलमध्ये. समजलं का रे? 645.73 इज द कन्व्हर्जन. ठीक आहे, चलो. हे सगळं झालं ना, आता फक्त एक शेवटचं कन्व्हर्जन राहिले आपलं. एक शेवटचं कन्व्हर्जन राहिले आणि मग आपण सगळे कन्व्हर्जन कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, एक शेवटचं कन्व्हर्जन राहिले. काय आहे ते शेवटचं कन्व्हर्जन तुम्हाला पटकन सांगतो बघा. हेक्साडेसिमल टू ऑक्टल. हेक्साडेसिमल टू ऑक्टल. आता ॲक्च्युली ना असं कोणतंच टेक्निक नाही आहे जे करून आपण हेक्साडेसिमलला डायरेक्ट ऑक्टलमध्ये कन्वर्ट करू शकतो. डायरेक्ट कन्व्हर्जन पॉसिबल नाही. एक एक्झाम्पल घेऊ. 5CA याचा बेसला आहे 16. याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ऑक्टलमध्ये. म्हणजे ऑक्टलमध्ये काय येते ते तुम्हाला बघायचं, बरोबर. आता तुम्ही डायरेक्ट कन्वर्ट करायला आपल्याकडे काहीच नाही आहे. याच्या आधी आपण काय करत होतो, काहीतरी म्हणजे 1 2 4 केलं किंवा 1 2 3 केलं, त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय 2 केलं, डिवाइड बाय 2 केलं, काहीतरी जुगाड करून आपण केलं. पण इथं तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल, आधी हे हेक्साडेसिमलला बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. चला, हेक्साडेसिमलला पटकन बायनरीमध्ये कन्वर्ट करा बरं. आता 5CA. आता 5 आता हेक्साडेसिमल आहे, बरोबर. हेक्साडेसिमल म्हणजे तुम्ही काय घेणार, 1 2 4 8 घेणार, बरोबर. काय घेणार तुम्ही, 1 2 4 8. आता मला सांगा, ए म्हणजे 10 असतो, बरोबर. ए म्हणजे काय असतो रे, 10 असतो. आता 10ला कसं लिहितो आपण, 8 + 2 8 + 2 10 लिहितो ना आपण. मग इथं काय येणार, 1 0 1 0, बरोबर. आता सी म्हणजे काय असतो, म्हणजे ए, 11 म्हणजे बी, 12 म्हणजे सी. तर 12 भेटण्यासाठी काय करावं लागेल रे, भेटण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला,
8 + 4 12, बाकी ठिकाणी 0. मग हे काय झालं 1 1 1 1 0 0 झालं. ठीक आहे. आणि 5 कसं लिहितो आपण 5ला लिहिण्यासाठी काय करतो 4 + 1, तर काय करतो 0 1 0 1. बरं, आता हे झालं तुमचं बायनरी. तर हे झालं तुमचं बायनरी. पण तुम्हाला माहिती आहे बायनरी आता आपल्याला काय करायचं, आपल्याला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण हे बायनरीला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करू शकतो ना, बायनरीला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करू शकतो ना. कसं कन्वर्ट करायचं, तुम्ही 3 3चं पेअर बनवा, विसरले का 3 3 3 आणि हे 3 असे 3 3चे पेअर बनवा. आता तुम्हाला माहिती आहे ऑक्टल जाताना 8 नसणार, ऑक्टलला जाताना फक्त आपण 1 to 4 कन्सिडर करणार. बोला 3 3चे पेअरच्या हिशोबाने बोला मला. 0 1 0 म्हणजे काय, 0 1 0 म्हणजे काय 2 असतो ते 2 इकडे लिहिणार तुम्ही. आणि मग काय 0 0 1 म्हणजे काय 0 0 1 म्हणजे 1 असतो बरोबर. आणि 1 1 1 म्हणजे 7 असतो बरोबर. आणि शेवटी 0 1 0 0 1 0 म्हणजे परत 2 असतो. तर तुमचा आन्सर काय 2 7 1 2 बेसला 8 असणार. समजा कसं करायचं हेक्साडेसिमल ऑक्टल. ठीक आहे. हेक्साडेसिमल ऑक्टल कळालं का. डायरेक्टली तुम्ही करू शकत नाही बरं का, तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही, तुम्ही डायरेक्टली कन्वर्जन करू शकत नाही. तर तुम्हाला आधी हेक्साडेसिमलला बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बायनरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग तुम्हाला त्याचे 3 3चे पेअर बनवावं लागतील आणि मग तुम्हाला परत त्याला कन्वर्ट करावं लागेल ऑक्टलमध्ये. ठीक आहे, हे समजून घ्या. ठीक आहे, हे अजून एक लास्ट आहे कन्वर्जन. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ऑक्टल टू हेक्साडेसिमल. ऑक्टल टू हेक्साडेसिमल. तुमचं सगळे नोट्स व्यवस्थित मेंटेन करताय ना. नोट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. 5 3 7 बेसला आपण लिहितो 8 = इकडे आपण लिहिणार 16 क्वेश्चन मार्क आणि बेसला असणार 16. काय करायचं 5 3 7ला आधी तुम्ही बायनरीमध्ये कन्वर्ट करा बरं. बायनरीमध्ये आता 1 2 4 बरोबर. 7 लिहिण्यासाठी काय करावं लागेल 1 1 1. साठी काय करावं लागेल 0 1 1. 5 साठी काय करावं लागेल 1 0 1 बरोबर. अरे 5 साठी काय करावं लागेल 1 0 1. 4 + 1 5 आहे ना बरोबर. हे झालं तुमचं बायनरी. आता तुम्हाला हेक्साडेसिमलमध्ये जायचं बरं का. हेक्साडेसिमल 16 16 हेक्साडेसिमल. आता तुम्ही पेअर बनवतात. आता पेअर कितीचं बनवतात माहिती आहे का, 4चं पेअर बनवतात. 1 2 3 4 1 2 3 4. आता हा बघा 1 एकटा राहतोय, 1 एकटा राहतोय. आता 1ला आपण एकटं सोडून जाऊ शकत नाही ना, 1ला एकटा सोडून जाऊ शकत नाही रे. तर काय करायचं 1ला ॲडजस्ट करण्यासाठी इकडे अजून 0 ॲड करायचे. आता याचा पण एक पेअर बनतोय. 1 1 1 म्हणजे काय असतो रे 1 1 म्हणजे 15 15 15. आता 1 2 4 8 पण ॲड करायचं बरं का. सगळीकडे तुम्ही 1 1 1 1 केलं तर 15 होतं. 15 म्हणजे असतो एफ. हेक्साडेसिमल रे, हेक्साडेसिमल म्हणजे असतो एफ. आता 0 1 0 1 0 1 0 1 म्हणजे असतो 5 आणि 0 0 0 1 म्हणजे असतो 1. तर हे झालं 1 5 एफ. तुमचा आन्सर काय 1 5 एफ. आता हे भेटलं तुम्हाला हेक्साडेसिमलमध्ये. तुम्ही ऑक्टलला हे बघा ऑक्टलला तुम्ही कन्वर्ट केलं हेक्साडेसिमलमध्ये. समजलं का. ऑक्टलला तुम्ही कन्वर्ट केलं हेक्साडेसिमलमध्ये. ठीक आहे. चलो आय होप सो सगळ्यांना हे कन्वर्जन क्लिअर आहे. नाव वी कॅन से दॅट वी हॅव कम्प्लिटेड ऑल द कन्वर्जन. ठीक आहे, आपले सगळे कन्वर्जन्स हे झालेत कम्प्लीट. आता आपल्याला सुरू करायचं आहे बायनरी ॲडिशन आणि बायनरी सबट्रॅक्शन. ठीक आहे, बायनरी ॲडिशन बायनरी सबट्रॅक्शन आपल्याला स्टार्ट करायचं. ठीक आहे. ठीक आहे, आपण एक काम करू, हे व्हिडिओला आपण पार्ट 2 व्हिडिओ ठेवू आणि आपण अजून एक व्हिडिओ करू पार्ट 3 म्हणून. कारण काय सगळं एकत्र नको, हे व्हिडिओ फक्त पार्ट 2ला राहू दे. आणि पार्ट 3 मध्ये आपण बायनरी ॲडिशन बायनरी सबट्रॅक्शन 1's कॉम्प्लिमेंट 2's कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, 1's कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन मेथड 2's कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन मेथड मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळं त्याच्यामध्ये ठेवूयात. एका व्हिडिओमध्ये खूप कॉम्प्लेक्स होऊन जाईल. ठीक आहे, पार्ट 3 मध्ये भेटूयात मग.